हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज विशेष असं आहे की आज मी जात आहे अहमदाबादमधलं फेमस लॉ गार्डनला, कारण नवरात्र जवळ येते आणि म्हणजे भरपूर वेळ आहे अजून, पण शॉपिंग लवकर करायची आहे। तर म्हटलं की एक फेरी मारून येऊया, जर आवडलं तर घेऊया। कारण जसं जसं नवरात्री जवळ येते ना, तर तसं तसं खूप गर्दी व्हायला सुरुवात होते मार्केटमध्ये आणि महाग पण होतं तसं, आणि व्हरायटी आता भरपूर बघायला मिळतात। त्यावेळेला गर्दी इतकी असते ना की मग ते व्यवस्थित दाखवत पण नाही। सो मी आणि माझी मैत्रीण समृद्धी आम्ही दोघी जणी जात आहोत, कारण बाकीच्यांचं कोणाचं काही जमत नाहीये। खूप दिवसांपासून आमचं ठरतंय की जाऊया, पण दुपारच्या वेळेला जायचं म्हटलं ना की सर्वांचे प्रॉब्लेम असतात। सगळ्यांचं लहान मुलं आहेत, तर त्याच्यामुळे कोणी शाळेत, कोणी मग क्लासेसला जायचं असतं, असं काही ना काही चालू असतं। सो आमचं अचानक ठरलं आता 1 तासापूर्वी, तर ती आणि मी अशी जाणार, आणि असं नक्की नाही आहे की घेणारच आहोत, पण म्हटलं एक फेरी मारूया। आवडलं ना तर चनिया चोली वगैरे घ्यायचा आमचा विचार सुरू आहे, कारण लास्ट इयर पण मी नवीन असं काहीच घेतलं नव्हतं। सो म्हटलं की चला जाऊया, आणि घरापासून इतकं लांब आहे ना, म्हणजे 1 तास तर जायला लागूनच जातो, 1-1.25 तास लागतो। आणि ते मार्केट इतकं मोठं आहे की परत तिकडे फिरायला तर आरामात 3-4 तास तर लागतात। सो म्हणून म्हटलं की आता जाता जाता आपल्याला 1 तास होईल, तर मिनिमम 2.5-3 तासही आपल्याला मिळाले ना तर भरपूर, म्हणजे संध्याकाळपर्यंत परत येता येईल। सो असं आम्ही दोघींनी ठरवलं, आणि म्हटलं की चला ठरवलं तर मग आता निघूया। सो आता बघूया। मी पण लॉ गार्डनला ना, म्हणजे तसं बघायला गेलं तर मी लॉ गार्डनला फक्त 2च वेळा गेली आहे, ते पण एकदा प्रॉपर गेली होती तर थोडंसंच फिरली, आणि तिथून काय घेतलं होतं, कुर्ती वगैरे घेतली होती मी। पण छान मिळतात तिकडे, स्वस्तमध्ये खूप छान क्वालिटीचे कपडे मिळतात, तर तिकडे गेली होती। आणि दुसऱ्यांदा मैत्रिणीसोबतच गेली होती, तर तेव्हा तर नवरात्र, म्हणजे लास्ट इयर आम्ही नवरात्रमध्ये गेलो होतो बरं का, पण पाय ठेवायला जागा नव्हती अक्षरशः, म्हणजे लोक आम्हाला असे धक्के मारून जात होते। तिथे ना जो प्रॉपर शॉपिंग करणारा असतो, की ज्याला चालायची सवय असते, बार्गेनिंग करायची सवय ना, तो व्यक्ती अशा मार्केटमध्ये एकदम परफेक्ट जाऊ शकतो। कारण आमच्यासारख्यांना काही ते जमत नाही। आम्ही गेलो ना, लिटरली लोक आम्हाला धक्के मारत होते, तर आम्ही असं साईडला निघून जात होतो। तर असा आमचा अनुभव होता, म्हणून आम्ही जात नाही। आणि खरं सांगायचं झालं तर इतक्या लांब आहे ना की नकोच वाटतं। सो समृद्धी त्या बाबतीत फार हे आहे, समृद्धीचं नेहमी शॉपिंग चालू असते, सो त्यामुळे तिला तिकडचं माहीत पण आहे। तर म्हटलं हे बघूया आज काय मार्केटमध्ये मला एक्सप्लोअर करता येईल, काय काय शूट करता येईल, जास्तीत जास्त तुमच्यासोबत प्रयत्न करेल दाखवण्याचा। सो चला मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा ना। बघूया, बघायचे त्याला विचार कॉट सेट मध्ये डबल एक्सेल ये लिए ना, M है, इसमें L लगेगा, ये छोटा होगा ये। बघ ट्राय कर, व्हिडिओ नको काढू रे, ट्राय करायचं नाही काढत। सॉरी खाली है, ये तो वाइट बघ, हा खादी है ऐसे, मतलब शॉर्ट, हाँ शॉर्टच एवढा मोठा आहे। हाँ कलर छान है। क्या प्राइस होता है आपने? 350। तर इथे ज्या कुर्ती आम्ही बघत होतो ना, तर ते 250च्या होत्या, काही 350ला सुद्धा होत्या। आणि हे जे वेस्टर्न टॉप्स दिसत आहेत किंवा शर्ट्स आहेत ना, ते सुद्धा 300-350 अशा रेंजमध्ये होते। तर तरीसुद्धा खूप छानच आहेत, आणि बार्गेनिंग ज्याला करता येते तो व्यक्ती जर इथे आला तर डेफिनेटली खूप सारी शॉपिंग तो इथून करणारच। तर मला तर वेस्टर्नमध्ये काहीच घ्यायचं नव्हतं, इच्छा तर खूप होत होती, पण म्हटलं की जे आपण करायला आलोय आधी तेवढी शॉपिंग करून घेऊया। तर इकडे ना आम्ही बघत चाललो होतो। इथे ना मार्केट 3:30 नंतरच ओपन होतं, आणि आम्ही 3:45च्या आसपासची ही वेळ असेल।
घरून निघालो तेव्हापासूनची. तर काही दुकानं अजून उघडलेली म्हणजे काही उघडलेली होती आणि काही अजून उघडायची सुद्धा होती. तुम्ही बघू शकता की ते लोक अजून सगळे ड्रेसेस वगैरे आहेत ते ठेवत होते. आणि त्यानंतर मग असं चालता चालता भरपूर आमचा वेळ गेला, खूप वेळ गेला. इथे ही समृद्धीच्या हातात जी कुर्ती दिसते ना ती आम्हाला खूप आवडली होती आणि दोघांनी डिसाईड केलं की ही घेऊया. पण नंतर ना ती इतकी ट्रान्झी होती, म्हणजे त्याला अस्तर पण होतं पण तरीसुद्धा त्यामध्ये जर आपण स्लीप वगैरे काही घातली सुद्धा असते ना तरी पण ते खूप ट्रान्सपरंट दिसलं असतं. त्याच्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल केला आम्ही. आणि ही 700ची वन कुर्ती होती आणि व्हरायटी ह्या भरपूर होत्या इथे. आता हे बघा इकडे हे जे ड्रेस दिसत आहेत ना तुम्हाला, हा पूर्ण सेट होता. हा जो समृद्धीच्या हातात दिसतोय ना हा आम्ही सेम दोघींनी घेतला, कारण दोघींना हा कलर आवडला. माझ्याकडे सुद्धा हा नव्हता. तर हा एक 1000मध्ये पूर्ण सेट होता. आणि काही असे होते की जे 2 तुम्ही घेतले तर तुम्हाला 1500मध्ये 2 मिळणार, असे सुद्धा इथे होते. तर ते काही आम्ही घेतले नाही. असे शॉर्ट कुर्ती, एक मी शॉर्ट कुर्ती घेतलेली आहे, ती कधीतरी दाखवेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने सगळं मार्केट फिरलो आणि त्यानंतर मग समोरच्या लाईनमध्ये म्हणजे जिथे चनिया चोली वगैरे असतात ना तिकडे आम्ही गेलो. वाव, हा अंगाला तुला बरोबर बसतोय. ये धोने के बाद थोड़ा श्रिंक होगा ना. तसं नको घेऊ तू आता ॲडजस्ट कर स्वतःला. नाही जास्त भरलेलं वाटतंय समृद्धी. मग हा पण हत्तीवाला बघ. नाही तर तो स्काय ब्लू कलरचा घे ना, मला तो दाखवलेला. हा पण छान आहे. स्काई ब्लू इसमें वो ये वाला हे बघ, हा पण छान आहे, सुळसुळीत. ये कितने का बोला? कौन सा? 300 का. उल्टा की सेल बन, तू छोटी है. इसमें नहीं होगा, फिर किसमें होगा? बोनी के टाइम पे तो कम होना चाहिए. कितने बजे दुकान खुलता है? दुकान कितने बजे खुलता है आपके ये दुकान? हाँ मतलब ये ब्लॉग बना रहे हैं. त्यानंतर मग आम्ही आता इथे आलो आहे चनिया चोली बघण्यासाठी. आणि हे जे तुम्हाला समोर लावलेले दिसत आहेत ना याची प्राईस होती 2500 रुपये. 2500-3000 जसे घेतले तसे होते इथे. आणि मला हे पूर्ण सेट तर काही घ्यायचे नव्हते, कारण एवढे महागडे घेऊन जर आपण फक्त सोसायटीमध्येच खेळणार आहोत तर मला ते वर्थ वाटत नव्हतं. कारण असे जे घागरे वगैरे घेतात ते प्रॉपर बाहेर जाऊन छान ग्रुपमध्ये खेळताना खूप भारी वाटतं. कारण सोसायटीमध्ये का आपण थोड्या वेळ खेळतो मग बसून राहतो, तर त्यात काही पॉईंट नाही आहे. आणि हे घेर बघा तुम्ही, जितके कपड्याचा घेर असतो ना त्यानुसार याची प्राईस असते. तर खूप सुंदर सुंदर. हा अजरका प्रिंटमधला आहे, अशातला एक मी घेतलेला आहे. तुम्हाला शॉपिंगसुद्धा मी दाखवणार आहे पुढचे व्लॉग्स जे येतील त्यामध्ये. तर आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान छान व्हरायटी आहेत. तर इथे पूर्ण आम्ही फिरलो होतो. आणि नंतर ना आता हे सुरुवातीची वेळ होती, नंतर इतकी गर्दी झाली होती इथे की उभं राहायला जागा नव्हती. आणि हा व्हिडिओ खूप जुना आहे बरं का, हे मी सांगायचंच विसरली तुम्हाला. म्हणजे गणपतीच्या पण आधीचा हा व्हिडिओ मी आत्ता शेअर करते तुमच्याबरोबर, कारण म्हटलं त्यात काही पॉईंट नाही आधी शेअर करण्यात. नवरात्रीची शॉपिंग तर नवरात्रीच्या आधी मी तुम्हाला दाखवायला पाहिजे नाही का. पण खरं तर व्हिडिओ तरी लेटच येत आहे. तर अशा पद्धतीने इकडे लॉ गार्डन जे आहे ना ते फेमस आहे. आता तुम्ही इथे बघू शकता ऑक्सिडाइज ज्वेलरी किती सुंदर सुंदर आहे. आणि इतकी व्हरायटी असते की तुम्हाला जशी हवी तशी पण मिळते, पण मग कॉस्टसुद्धा तशीच असते. ठीक आहे. तर प्राईस म्हणजे खूप जास्त असते. तर आम्ही ना नंतर लाल दरवाजाला पण मी गेली होती, तिकडे मी व्हिडिओ शूट केला नव्हता. तर तिकडून थोडीफार मी शॉपिंग केलेली आहे.
तर हे बघा इथे खूप सुंदर सुंदर होते. हा अजरका प्रिंटमधले हे घागरे होते. तर बरेचसे असे फक्त आम्ही स्कर्ट घेतले आणि काही दुपट्टे घेतले. म्हटलं मिसमॅच करून घालता येतील, कारण पूर्ण कोंबो आम्हाला कोणालाच नको होता. समृद्धीला पण नाही, मला पण नाही. आणि तिची ऑलरेडी ती तिकडून आलेली होती मार्केटमधून, तर तिची बरीच शॉपिंग तिकडून पण झालेली होती. तिकडून म्हणजे की ती लाल दरवाजाला गेलेली होती, तर तिथेही तिची शॉपिंग झालेली होती. तर अशा पद्धतीने आम्हाला जे आवडले ना, आम्ही वेगवेगळ्या कलरचे स्कर्ट घेतलेले आहेत, जेणेकरून आम्हाला घालायचं झालं तर आम्ही एकमेकींचं घालू शकतो. तर अशा पद्धतीने भरपूर आमची शॉपिंग झालेली आहे आणि अपकमिंग व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. बरेच जण म्हणतात की अहमदाबादला खूप म्हणजे आता इकडचंच आहे तर इकडे हो खूप स्वस्त मिळतं असं मी नाही म्हणणार. ज्या वेळेला आम्ही हे घेतलं होतं ना त्यावेळेला तरी खूप कमी प्राईसमध्ये होते. आणि आता जेव्हा नेक्स्ट फेरीमध्ये आम्ही गेलो होतो तर हे जे स्कर्ट मी तुम्हाला दाखवते हे आम्हाला 700-800 पर्यंत सांगितले गेले आणि आता ते 1000च्या खाली एकही दुकानामध्ये नव्हते. तर अशा पद्धतीने जसे आवडले तसे हे बघा स्कर्टचा घे तुम्ही बघू शकता. तर अशी आम्ही शॉपिंग केलेली आहे. तर लवकरच मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. आप देने का बोलो फिर दिखाओ, फिर क्या अननेसेसरी अपन का फिक्स रेट बोलतात, कमी नाही करत आहे. त्याच्यामुळे जरा विचार करतोय काय करायचं. मैं आपका थोड़ा 50 का मान मला हा आवडलाय वाईन कलर. ये वाला ना कम घेरा आता है, कपड़ा हल्का आता है, ये 800 में जाता है. चालून चालून थकली बाबा, पाय दुखून आले. समृद्धी मॅडमचं काही वेगळंच चाललेलं आहे. आणि या मागच्या ज्या आंटी आहेत ना एकदम कूल आहेत बोलायला वगैरे एकदम. म्हणजे पहिल्यांदा असं पाहिलं, एवढी लाईन फिरलो ना तर पहिल्यांदा असं पाहिलं. मैं बोल रही हूँ कि इतने शॉप देखे ना तो ये आंटी बहुत कूल है, अच्छे से बात कर रहे, प्यार से. ये रानी मस्त आहे. आणि शॉप मध्ये व्हरायटी पण खूप आहे. मला हा आवडला होता ना ब्लाउज. हा गेला आवडला होता, पण याच्यात हा व्हाईट पार्ट जास्त आहे म्हणून थोडंसं अच्छा सोलो व्हाईट जास्त वाटतंय. आवा आम्ही 400 माले. आणि ब्लाऊजची पण भरपूर व्हरायटी आहे लावलेली. आणि मी थकली म्हणून आता बसली इकडे. समृद्धी मॅडम काही फिक्स करत नाहीये. मागच्या वेळेला मी येणारी होती इथून जुटी चप्पल फोन करेगी. देने के लिए कितने में दोगे भैया? कम कितना करोगे? रेट तो फिक्स है. अरे क्या फिक्स? शोधत होते. 250 कम नाही ते बेल्ट आहेत ते मागच्या वर्षी आपण पाहिले होते, घेतले नव्हते, आवडले नव्हते. भैया रिंग तो 50ला म्हणत होता तिकडे. 100 रुपयाला म्हणतो. 100 रुपयाला नको, 100 रुपये नाही. आठवू तुला? हे बघ इथे ज्वेलरीचं भरपूर आहे. काय भारी भारी ज्वेलरी बघ. हेवी आवडली यार प्रीती, जबरदस्त आहे. आरसे लावले आपण, आरसे आणून लावूया.
ना लक्षात ठेव काय आणून लावायचंय. तो व्हाईट मला आवडला, मस्त दिसतोय. नाही आवडला तुला? मला ते थोडं व्हरायटी भरपूर खूप छान आहे. इसका क्या प्राइस है व्हाइट वाले का? 3500. हा मी बोलत होते लव्हेंडर. मला हा खूप ऑर्डर कितीला बोलतो तो? 2800 बोलतो. मग तो ये पिंक कितने का है? 800 वाला. आपल्याला असेच कलर का आवडतात? प्रीती आ घ्यायचं का? बोल. लाव, घेर भरपूर आहे त्याला.